खमंग, कुरकुरीत, भरपूर दिवस जसला न तसा राहणारा, लसूण हिरव्या मिरच्या घातलेला असूनही मस्त अशा चवीचा चिवडा आणि एकसारख्या रंगाचा. तर पातळ पोहे कढई गरम करून मध्यम गॅसवर मस्त असे भाजून घ्या. हे बघा अशा पद्धतीने आणि एका भांड्यामध्ये काढून घ्या. तर स्टेप बाय स्टेप इथं मी जसं बनवलं आहे तसंच बनवा, जेणेकरून तुमचा चिवडा छान होईल. हे बघा मस्त असा कुरकुरीत झाला. आता सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे थोडासा कलर पालटायला लागला की लगेच काढा, कारण काढल्यावरही त्याची प्रोसेस चालू राहते आणि ते काळसर होण्याची शक्यता असते. तसंच खोबऱ्याचंही करा. खोबरंही थोडंसं तळत आलं की लगेच काढून घ्या, पण कुरकुरीत तळून घ्या. असे कच्चेही ठेवू नका, जेणेकरून चिवडा छान राहील. इथे काजूही मी तसेच तळून घेतलेले आहे. तुम्हाला यातला कुठला पदार्थ स्किप करायचा असेल तर करू शकता. लसूण असा ठेचून घेतला, तो व्यवस्थित लालसर परतवून घेतला आणि त्यामध्येच मी आता हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून त्या पण अशा कुरकुरीत परतवून घेणार आहे. हे बघा, आणि थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे, म्हणजेच ते बाजूला ठेवल्यावर आणखीन त्याच्यात कुरकुरीतपणा येईल. आता कढीपत्ता तळायचा झाल्यावर त्यामध्येच त्या डाळवं टाका. डाळवं हे भाजलेले असतात, जास्त तेलात तळू नका. आता तीळ, बडीशोप, खसखस, थोडे जिरे तेही तळून घ्या आणि तेही जितके काढता येईल तितके काढा. आता यात तुम्हाला तेल वाढवायचं असेल तर वाढू शकता. तर आवडीनुसार लाल तिखट, हळद, धना पावडर, आठवणीने अर्धा चमचा हिंगसुद्धा टाका बरं का, मस्त असं. नंतर ते जे आपण मटेरियल टाकलं होतं ना, ते अगोदर कालून घ्या आणि नंतर लाल तिखटचं पेस्ट टाका आणि मीठ टाका, थोडीशी पिठी साखर टाका, थोडीशी आमचूर पावडर टाका आणि थोडासा जो विकतचा मसाला असतो ना तोही टाका. मस्त असा चिवडा होतो. लसूण बघा कसा कुरकुरीत झाला आहे. तेव्हा बाय.